नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत झणझणीत खमंग काळ्या वाटणातलं चिकन. महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये बनवलेली ही चिकन रेसिपी खूपच स्वादिष्ट आणि मस्त अशी मसालेदार असते. काळा मसाला, खोबरं आणि खास वाटणामुळे या चिकन करीला अप्रतिम चव येते. भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला एकदम परफेक्ट. जर तुम्हाला गावाकडच्या पद्धतीच्या चिकन रेसिपीज आवडत असतील, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशाच मस्त पारंपरिक आणि काही गावाकडच्या रेसिपीज जर बघायच्या असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, तर आजच्या आपल्या या मस्त अशा काळ्या वाटणातल्या चिकनला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला या चिकन करीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे जे वाटण आहे ना, तेच आपल्याला मस्त असं तयार करून घ्यायचंय, ज्यामुळे आपली ही जी भाजी आहे, ही जी चिकन करी आहे ती अप्रतिम होते. तर हे वाटण कसं तयार करायचं, त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे असे कट करून घेतले आहे आणि थोडे चिरा मारून घेतलेले आहे आणि ते गॅसवरतीच असं भाजून घेणार आहे. आणि सोबतच इथे पाव खोबरं घेतलेलं आहे. म्हणजे अर्धी वाटी जी असते ना, आपण जी बाजारातून अर्धी वाटी आणतो त्यापैकी अजून हाफ करून घेतलं आणि तेवढी मी इथे भाजून घेत आहे. तर आपल्या या काळ्या वाटणातलं जे चिकन आहे त्याला जो काळा रंग आहे तो यामुळेच येतो. तर हे छान व्यवस्थित भाजलं पाहिजे, छान असं काळं भाजलं गेलं पाहिजे. आता आपल्याकडे गॅसवरतीच म्हणजे गॅसच ही जी सोय आहे त्याच्यामुळे आपण गॅसवरतीच करतो. पण जर तुमच्याकडे चूल असेल आणि चुलीवरती जर तुम्ही ही भाजी करत असाल ना, तर खूपच अप्रतिम होते. आणि हे जे कांदे आणि खोबरं आहे ते चुलीमध्ये छान मस्त रोस्ट करायचे, छान भाजून घ्यायचे. आता मी इथे गॅसवरच करत आहे. तर या पद्धतीने हे दोन्ही पण भाजून घेऊ. त्यानंतर इथे मी थोडे खडे मसाले भाजून घेत आहे, ज्यामध्ये 3 वेलची, 2 तमालपत्र होते, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 5 ते 6 मिरे घेतलेले आहे. त्यानंतर इथे चक्री फूल घेतलेलं आहे, तर अर्धा चक्री फूल घेतलेलं आहे. आणि इथे आपलं जे चिकन आहे ते अर्धा किलो आहे, त्यासाठी हे जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे. वेलचीचं प्रमाण तुम्ही 3 ते 4 घेऊ शकता, त्याची चव या करीला खूप छान लागते. तर हे दोन्ही भाजून घेतलं. त्यानंतर 2 टेबलस्पून धणे भाजून घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून इथे जिरे पण भाजून घेतले आणि हे दोन्ही पण मस्त भाजून छान थंड करून घेऊ. आता जे सुरुवातीला खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता, तर ते बारीक करून घेऊ. म्हणजे असं थोडे छोटे-छोटे तुकडे करून घेऊ त्याचे आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घेऊ. तर सुरुवातीला खोबरं आणि मसाले भाजून घ्यायचे, वाटून घ्यायचे आणि त्यानंतर जे ओले जिन्नस आहेत ते वाटायचे. म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान असा बारीक पेस्ट तयार होते. असं खडबडीत लागत नाही. तर थोडंसं छान बारीक पेस्ट याची तयार करायची आहे. हे वाटतानाच यामध्ये 1.5 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. जर आलं लसूण पेस्ट रेडी नसेल, तर तुम्ही इथे 10-12 लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालून घ्या आणि तो पण यासोबतच बारीक करून घ्या. आज माझ्याकडे आलं लसूण पेस्ट रेडी होती, तर मी हीच घातलेली आहे. आणि आता याला छान बारीक करून घेऊ. तर थोडंसं पाणी जर लागलं, गरज असेल, तर पाणी घालून ही छान बारीक पेस्ट तयार करू. तर हे बघा, किती छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. तर आपलं हे वाटण तयार झालं. आता आपण चिकन करी करायला सुरुवात करू. त्यासाठी मी या हंडीमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलं. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्याकडे जसं खातं तसं. पण आता हल्ली तेल कमी खायचं आहे, तर कमीच घातलेलं आहे. 4 टेबलस्पून तेलामध्ये ही भाजी छान होते, तरी सुद्धा येते. आता हे तेल छान गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं. तर 2 ते 3 मिनिटं याला मी छान परतवून घेतलं आणि मी थोडा गॅस बंद करून घेतला, कारण मी जरा किचन पासून जरा दूर होते. तर हे जे आपलं जे मसाला आहे, हे जे वाटण आहे ते थोडं थंड झालेलं आहे. आता मी गॅस चालू केला. त्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घातले, जे हळद, तिखट, धणे जिरे पूड आपण ऑलरेडी याच्यामध्येच बारीक करून घेतलेली आहे, धणे जिरे भाजून. तर इथे धणे जिरे पूड घालायची नाही. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे जे मसाले आहेत ते पण करपू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून हे छान भाजून घेऊ. तर हे बघा, याला छान तेल सुटतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान याला तेल सुटलेलं आहे. तर 3 ते 4 मिनिटं याला इथेच भाजून घ्यायचं. तर हे बघा, आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये चिकन घालायचंय. इथे चिकनला मॅरिनेट वगैरे करायची गरज नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही इथे
थोडं मीठ, हळद आणि अगदी थोडं आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करू शकता, पण करायची गरज नाही. तर ही अर्धा किलो चिकन आहे आणि हे गावठी चिकन आहे. जर तुमच्याकडे जे चिकन मिळत असेल ते चिकन याच पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे ब्रॉयलर मिळत असेल, गावठी मिळत नसेल तर ते घेतलं तरीही चालेल. पण आता ही जी काळ्या वाटणातलं जे चिकन आहे तर हे कसं गावरान भाजी आहे, तर त्यासाठी मस्त अशी गावठी चिकन मिळाली ना तर अप्रतिम लागते. चव खूप भारी लागते. पण नाही मिळालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता याला आपण 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवरती छान सुरुवातीला मिक्स करून घेऊ. मग त्यानंतर याला झाकून ठेवू आणि हे चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत चांगलं झाकून ठेवू. तर मी इथे 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेतलं आधी सुरुवातीला आणि यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला. जर यामध्ये पाणी घातलं नाही, तर हे जे चिकन आहे ते अजून कडक येतं आणि मग शिजायला त्याला वेळ लागतो. तर एकदा चिकन यामध्ये घातलं, मिक्स केलं, की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, अगदी पाव कप आणि त्यानंतर याला छान मिक्स करायचं, झाकून ठेवायचं. याचं स्वतःचं पाणी सुटेपर्यंत याला झाकून ठेवायचं. त्यानंतर याला 15 ते 20 मिनिटं छान लो टू मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं. गॅस एकदम लो ठेवायचा नाही, मीडियम गॅस ठेवायचा आहे. भाजीला उकळी येत राहिली पाहिजे, म्हणजे चांगली उकळी आली पाहिजे इतपत गॅस ठेवायचा. अगदी कमी ठेवला तर त्याला उकळी येणार नाही आणि ही भाजी शिजायला पण वेळ लागेल. तर अगदी अर्धा तासामध्ये ही भाजी पूर्ण तयार होते, शिजते आणि जो वाटण करण्याचा जो वेळ आहे तो वेगळा. तर एक अर्धा ते पाऊण तासामध्ये हे आपलं चिकन अप्रतिम शिजतं आणि जर तुम्हाला वाटत असेल की इतका वेळ गॅस वेस्ट करायचा नाहीये, तर तुम्ही याला कुकरमध्ये शिफ्ट करून एक 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता. तर हे असं मस्त हंडीमधलं शिजवलेलं चिकन जे आहे त्याची चव अप्रतिम लागते. जर तुमच्याकडे चूल असेल आणि चुलीवरती तुम्ही करत असाल, तर मस्त मातीची हंडी घ्यायची, त्यामध्ये ही भाजी करायची. आहाहा! असं ऐकूनच मला बोलूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तर यासोबत चपाती करा, भाकरी करा. आता आमच्याकडे ना भाकरी फारशी खाल्ली जात नाही. म्हणजे तसं नॉन सोबत लागतं, पण मटण असेल तर भाकरी पाहिजे आणि जर चिकन असेल तर चपाती चालेल. म्हणूनच मी चपातीच केलेली आहे, म्हणजे फुलके केलेले आहे. मस्त सोबत इंद्रायणी भात केलेला आहे. कांदा, लिंबू त्यासोबत आहाहा! तर हे काळ्या वाटणातलं चिकन एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला अतिशय आवडेल. रेसिपी पण अगदी सोपी आहे. काही तामझाम नाहीये. नेहमी आपण चिकन करी करतो अगदी त्याच पद्धतीची आहे. फक्त जे आपण सुरुवातीला खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता, तो थोडासा जास्त भाजायचा आहे आणि गॅसच्या फ्लेमवरती किंवा चुलीवरती भाजला तर त्याचा एक काळा रंग येतो. त्याचा एक स्मोकी फ्लेवर येतो. त्यामुळेच या भाजीला रंग पण छान येतो आणि तसा स्मोकी फ्लेवर पण आपल्या या भाजीला येतो. तर एकदा नक्की ट्राय करा. अतिशय तुम्हाला आवडेल. आणि सगळ्यात शेवटी गरम मसाला घालायचा आहे. तर आता मी विदर्भातली आहे, तर विदर्भ स्पेशल गरम मसाला यामध्ये घालायचा किंवा तुमच्याकडे जो साठवणीतला गरम मसाला असेल, काळा मसाला असेल तो घालायचा आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि एन्जॉय करायचं. तर एकदा करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.